झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंढवा भागातील जमीन अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता। या निलंबित तहसीलदारानं जमिनीसाठी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि उपविभागीय कार्यालयाच्या सोबत पत्रव्यवहार केल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्याचं ते पत्र देखील आता झी 24 तासच्या हाती लागलेलं आहे। नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे पाहूयात। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे अनेक धागेदोरे आता समोर आलेत। जमीन गैरव्यवहार प्रकरणातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचे अनेक कारनामे देखील उघड होत आहेत। या जमिनीसाठी अनेक महिन्यांपासून प्लॅनिंग सुरू होतं। निलंबित तहसीलदार येवले मुंढवा भागातील जमीन अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता, तशी माहितीच आता समोर आली आहे। वतनाची जागा रिकामी करण्यासाठी येवलेनं बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या सोबत पत्रव्यवहारही केला होता। झी 24 तासनं गैरव्यवहाराच्या मुळापर्यंत जात अनेक बाबी समोर आणल्यात आणि त्यातच निलंबित तहसीलदाराचे हे प्रतापही उघड होत आहे। तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या या पत्रव्यवहाराची प्रत झी 24 तासच्या हाती लागली आहे। सूर्यकांत येवलेनं सर्वात आधी ही जागा महार वतनदारांची आहे आणि ते भोगवटा भरण्यास तयार असल्याचं पत्र पाठवलं। त्यांना ती जागा परत देण्यात येत आहे असं पत्र जून महिन्यात बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला दिलं। पत्रातनं ही जागा तत्काळ रिकामी करण्यास सांगितलं। येवलेनं जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरं पत्र लिहिलं। त्या पत्रात ही जागा मूळ वतनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करायला सांगितलं। वतनदारांची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे असल्यानं तेजवानीनं ही जागा 300 कोटींना अमेडिया कंपनीला विकली असल्यानं ही जागा अमेडिया कंपनीला देण्याचे आदेश दिले। निलंबित तहसीलदार येवलेला हाताशी धरून ही जमीन बळकावण्याचे प्रयत्न गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होते, हे या पत्रव्यवहारातनं आता स्पष्टपणे दिसतंय। येवलेनं बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला लिहिलेली आणि उपविभागीय कार्यालयाला लिहिलेली पत्र झी 24 तासच्या हाती आली आहेत। झी 24 तासच्या या शोध पत्रकारितेनं जमीन गैरव्यवहाराचे अनेक कंगोरे समोर आणले। पार्थ पवार यांच्या कंपनीला कशी शासकीय अधिकाऱ्यांची मदत झाली हे यामधून स्पष्टपणे अधोरेखित होत आहे। दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी येवलेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे। शासकीय यंत्रणा वाकवण्याची वळवण्याचे सामर्थ्य असलेल्या मंडळींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। सोबतच सूर्यकांत येवले हा एक छोटा प्यादा आहे, मोठ्या प्याद्यावर कधी कारवाई होणार हा खरा प्रश्न असल्याचं वेलणकर यांनी म्हटलंय। ज्या माणसाने अगोदरही चुकीचं काम केल्याचं स्पष्टपणे दिसून आलेलं वरिष्ठांनी कळवलंय, त्या माणसाला परत अशा प्रकारचे पोस्टिंग अशा प्रकारच्या एरिया मिळतात कसे? त्यामुळे त्याची चौकशी तर झालीच पाहिजे येवलेची, पण त्याच्याबरोबर जे त्याच्या बदल्या करतात अशा ठिकाणी त्यांच्या पण चौकशा होणं अत्यंत आवश्यक आहे। कारण नाहीतर अदरवाईज एक येवले झाला, उद्या आणखीन कोणीतरी होईल। या प्रकारे सगळ्या शासकीय यंत्रणा वाकवण्याचं वळवण्याचं सामर्थ्य असलेली मंडळी जिथं आहेत तिथं त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। हा येवले हा फार छोटं प्यादा आहे, मोठ्या प्याद्यांवर कारवाई कधी होणार हा खरा आता प्रश्न आहे। या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या नावाचा वापर करून कुणीही चुकीची कामं करू नयेत, सरकारी अधिकाऱ्यांनी देखील दबावाखाली कामं करू नयेत असं आवाहन पवारांनी केलंय। मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधी माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही आणि मी मागेही 2-3दा एकदा मुंबईला सांगितलं, पुण्यामध्ये सांगितलं, आता तुमच्या इकडे सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझे जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये। अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये हे मी स्पष्टपणे सगळ्या माझ्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आवाहन करतो आणि IAS IPS ऑफिसर जे कोणी वरिष्ठ अधिकारी
त्यांना पण सगळ्यांना आवाहन करतो. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेलाय. त्यामुळे या प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याचीही सखोल चौकशी होणार आहे. आता या चौकशीतनं काय समोर येतं याकडे जबाबदार माध्यम म्हणून आमचं आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.